जय जिजाऊ. जिजाऊच्या छत्रछायेखाली वाढून स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवबाला महाराष्ट्रातील साधुसंतांच्या पावनभूमीतील सर्व साधुसंतांना, महान थोर होऊन गेलेल्या हुतात्म्यांना, समाजसेवकांना साष्टांग दंडवत घालतो. आणि मी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिनाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनामध्ये मराठवाडा मुक्ती होण्यासाठी, मराठवाड्याला मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून आपल्या पूर्वजांनी दिलेलं बलिदान या विषयावर बोलायचं आहे. विषयावर हात घालत असताना आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण काही संस्थानं तशीच राहिली होती. तीच निजामाच्या, आपला मराठवाडा हा निजामाच्या हातामध्ये होता. तसेच जम्मू काश्मीर हे राजा हरिश्चंद्रच्या हातात होता, हरिसिंगच्या हातात होता. मग आपला मराठवाडा मुक्ती कशामुळे पाहिजे होता? निजामाच्या दिलेर खानचा अत्यंत विश्वासू सेनापती असलेल्या कासिम रिजवी यांना आपल्या मराठवाड्याची कमान सोपविण्यात आली होती. त्या हरामखोर रिजवींनी आपल्या मराठवाड्यात रजाकारी सुरुवात केली. रजाकारी म्हणजे त्या रजाकारीने एवढा अत्याचार, अन्याय आपल्या हिंदू महिलावर, लेकराबाळावर सुरुवात केली होती. त्यातीलच काही किस्से माझ्या आजोबांनी, म्हणजेच विठ्ठलराव मारुतीराव चिखले यांनी पारावरच्या गप्पा गोष्टीमध्ये मला सांगितल्या असताना त्यांच्या मित्राच्या सानिध्यात राहून, तसेच किशनराव पाटील तोंडचिरकर, पंडित अण्णा तिरुके यांचाही मला जीवन जगत असताना संवाद लाभला. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी सांगितलेले किस्से मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. विषय मांडत असताना ह्या हरामखोर भडव्या कासिम रिजवीनं अत्याचाराची परिसीमा गाठली होती असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या जात जंतूला कंटाळून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य असे मावळे, शंकरभाई श्राप पटेल असतील, बाळासाहेब परांजपे असतील, गोविंदभाई श्राप असतील, माणिकराव पहाडे असतील, पंढरीनाथ अण्णा तिरुके असतील, दत्तूसिंग गुरुजी असतील, अप्पाराव पाटील कवळखेडे असतील, किशनराव पाटील तोंडचिरकर असतील, मुकुंद पेडकर असतील, देवीसिंग चव्हाण असतील, दिगंबरराव बिंदू असतील, आकर वाघमारे असतील, तसेच सर्वांना मावळ्यांना रसदपुरांनी आपल्या नांदेड जिल्ह्यातील सीताराम पप्पू असतील, अशा असंख्य मावळ्याला घेऊन सोबत स्वामी रामानंद तीर्थ यांनी चळवळ चालू केली. 1938 साली हैदराबाद गाठलं आणि हैदराबादमध्ये स्वामीजींना अटक करण्यात आली, नजरकैद्यात मध्ये ठेवण्यात आलं आणि 2-3 महिन्यामध्ये सोडण्यात आलं. मग आपली इकडे मावळे बसतील कसे? हे मराठी मावळे बसतील कसे? हिंदूचे सर्व हिंदू जागा झाला होता. जात पात इथं कसलीच नव्हती, फक्त हिंदू म्हणून जगत होते. मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांनी गनिमी कावा रचून अनेक लढ्या लढत गड किल्ले जिंकून आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्याचं काम केलं आहे. तेच गनिमी कावा आपल्या मराठवाड्यातील मावळ्यांनी वापरला आणि भूमिगत होऊन जिथे मिळेल तिथे रानपाला खाऊन
जे मिळेल ते फळं शेतातील शिवारातील खाऊन, दरी डोंगरात नाल्यामध्ये राहून, ऊन गारा सोसायटीचा वारा सोसून हे सोसत असताना असंख्य जणांच्या रक्ताने आपल्या ह्या मराठवाड्याच्या मातीचा कण ना कण लाल होऊन गेला होता. नाले वडे रक्ताच्या थारोळ्यामध्ये वाहत होते. असंख्य मुर्दे त्याच्यामुळे वाहत होते. हे मराठा मावळ्याचे होते मित्रांनो. हिंदू म्हणून जगत असताना त्यांनी पण घेतला होता आणि मराठवाड्याला मुक्ती मिळालीच पाहिजे म्हणून ह्या कासिम रिजवीच्या ह्या अत्याचाराला, हा अत्याचार एवढा खालच्या थराला गेला होता मित्रांनो. ह्या भडव्या रिजवीला असे असंख्य काही उपमा दिल्या कमी पडतील. ह्या भडव्या मादारचोद हरामखोर रिजवींनी आपल्या आया बहिणीची इज्जत इशीला टांगली होती. भर चावडीत इज्जत तुटत होता. एखादी हिंदूची स्त्री बाळंती झाली असेल तर त्या लेकराला उघडून बघायचा. उघडून बघितल्यानंतर मुलगा असेल तर मारून टाकायचा आणि मुलगी असेल तर सोबत घेऊन जायचा. हे हरामखोर नीच बुद्धीचा रिजवी, त्याचे सैनिकही तेवढेच महानालायक नीच होते साले. मला एवढं सांगायचं मित्रांनो, एवढा अत्याचार आपल्या शेतकरी कुटुंबाने आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून शेतामध्ये काबड कष्ट करून साठवून ठेवलेलं अन्नधान्य, पैसा जमा करून ठेवलेला पैसा अडका सोने नाणे हे हरामखोर दिवसा ढवळ्या लुटून नेत जायचे. जेवढं हाताला लागेल तेवढं लुटायचे आणि मारून जायचे. हे अत्याचार किती दिवस सहन करणार मावळ्यांना. म्हणून ह्या मावळ्यांनी अहोरात्र प्राणांना न जुमानता प्राण्यांची बाजी लावून आपल्याला मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी लढला आहे मित्रांनो. म्हणून त्यांचं गुणगौरव करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. आणि त्यांच्याच शिदुऱ्या त्यांनी आपल्यासाठी ठेवून ठेवलेल्या त्याचा अवलंब आपल्या जीवन जगत असताना करायचा आहे मावळ्यांना. आजच्या तरुणांना मला एवढं सांगायचं आहे, आपल्या आजोबा पंजोबाच्या कथा ऐका, त्यांचे विचार अंमलात आणा. तुम्ही सुखी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण जातीमध्ये लढत बसलो, धर्मामध्ये लढलं तर गोष्ट वेळी जातीमध्ये लढू नका मित्रांनो. हिंदू धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. मला एवढं सांगायचं आहे, आपल्या राहिलेला काही भाग मुस्लिम सुद्धा खराब नाही मित्रांनो. तुम्ही आपल्या जातीमध्ये लढू नका. आपलं जीवन हे सुखकर चांगलं काम करून कष्ट करून चांगलं सुखमय होईल याकडे लक्ष द्या मित्रांनो. मला एवढं सांगायचं आहे, परकीय आक्रमणांना आपले शूरवीर आजोबा पंजोबा असतील, त्यामध्ये एखाद्याचा आजोबा पंजोबा असेल, एखाद्याचा आज्या असेल, एखाद्याचा मामा असेल मित्रांनो. हे सर्व मराठे मावळे, हिंदू मावळे हे आपल्यातलेच होते मित्रांनो. त्यामुळं आपल्याला आपली मान गौरवानं उंच व्हायला पाहिजे मित्रांनो. केवळ 2-3 महिन्यामध्ये ह्या हरामखोर निजामांना, ह्या हरामखोर रिजवीला सळुकी पडून करून सोडलं होतं मावळ्यांना आपल्या मित्रांनो. मिळेल ती शस्त्रे आसरे सोबत घेऊन आपल्या नांदेडच्या सीताराम पप्पू यांनी शस्त्र जमवण्याचं काम खूप मोठं मोलाचं केलेलं आहे मित्रांनो. त्यांचं योगदान विसरता येणार नाही. आणि आपले बाबासाहेब लोणकर, हो, आपल्या बाबासाहेब होनकरांनी शाळेमध्ये राहून, हिप्परगा येथील शाळेमध्ये राहून असंख्य अशा आजूबाजूच्या परिसरातील तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं आणि फळ्या निर्माण करण्याचं काम केलं मित्रांनो. असे निस्वार्थी पुरुष, त्या पुरुषांना आपण विसरता कामा नाही मित्रांनो. शंकरभाई पटेल असतील, त्यांचं कामही गोविंदभाई श्राफ असतील, अशा चळवळीचे मुख्य खांबे म्हणले तरी चालेल मित्रांनो. म्हणून तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपल्या पूर्वजाचं गोष्टी ऐकत जावा, पुस्तकं वाचत जावा आणि त्यांचे विचार आत्मसात करत जावा. हे मराठवाड्याला मिळालेलं एक स्वातंत्र्य, हे मुक्ती मिळालेली ही साधी स्वाधी नाही मित्रांनो. असंख्य आपल्यातील पंजोबाने आजोबाने जीवनदान दिलं, म्हणून हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला ह्या हरामखोर रिजवीचे
एक दोन चकमकी सांगायच्या झाल्या तर आमच्या तोंडशीच्या मावळ्यांनी आणि कोळखेडच्या परिसरातील सर्व मावळ्यांनी मिळून आपल्या मुरकीच्या आणि कर्नाटकच्या बाउंड्रीमध्ये झालेली चकमक माझ्या आजोबांनी पारावर बसून सांगितली आहे मित्रांनो. शिवराज पाटील तोंडशीकर असतील, किशनराव पाटील तोंडशीकर असतील, ज्ञानभाऊ काका असतील, मी शाळेमध्ये शिकत असताना मित्रांनो त्यांनी सांगितलेल्या कथा आहे. त्यांनी सांगितलेल्या कथा हे ऐकून एक अंगाला काटा यायचा मित्रांनो. अंग असं घामानं रागानं थरथर कापायचं मित्रांनो, रक्त उसळायचं मित्रांनो. मी शिकत असताना सांगितलेल्या गोष्टी आजही आठवतात मित्रांनो. मग त्यांचं हे बलिदान आपण व्यर्थ जायचं का? नाही ना. मग तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ह्या आपल्या मावळ्यांना, मराठवाड्यातील सर्वच मावळ्यांना कधीच विसरायचं नाही, कधी बी विसरायचं नाही. त्यांना आपण शतशत नमन करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करू. आपल्या उदगीर बाबाच्या पावनगरीमध्ये उदगीरमधील सर्व ऐकत असलेल्या सर्व श्रोत्यांना ही माझा साष्टांग नमस्कार आणि सर्व मराठवाड्यालाच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी लेखक कवी विजय विराज शिवाजीराव चिखले शल्लाळकर. जय जिजाऊ, जय शिवराम मित्रांनो, जय महाराष्ट्र.